संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतोय. सुभाष मालपोटे यांच्याकडून 5 धावांचं योगदान पाहायला मिळते. स्वप्नील मालपोटे आता नव्याने तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. रायटी बॅटर आहेत. क्षेत्ररक्षणात आढावा घेतला. फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस उलट दिशेने खेळलेत आणि काय अप्रतिम फटक्याची निवड करताना बॉलला थेट पाठवलंय गलीच्या पार. थर्ड मॅन क्लिअर करताना मिळतील 4 चौकार. आशिक हूँ मैं की एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आणि तोच पर्स्पेक्टिव्ह आता पाहायला मिळते. स्वप्नीलचा पहिल्याच चेंडूवर वेळ न घेता उलट दिशेने फटका त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे. 4 मिळाले त्यांना आणि संघाला. 9 सेकंड 9. स्टेप आउट जाते. फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. अप्रतिम फ्लॅटेड सिक्सर, षटकार. शामिल भी हूँ फुटला घ्यायचंय, कुठला फटका बॅटकुटला घ्यायचा आहे याचं तंत्र तुमच्याकडे असायला हवं आणि खूप चांगलं तंत्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील यांच्या वतीनं अटॅकिंग अप्रोच त्यांचा स्पष्टपणे दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 1 2 3 4 चौकार. आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. म्हणूनच आता या पहिल्या 5 ऑपॉर्च्युनिटीजवर थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. 19 धावा त्यांच्या वतीनं खर्च झालेले आहेत आणि कातर खडक या संघाची एक चांगली सुरुवात आणि त्याचं क्रेडिट जाते दोघांना, सुभाष सुद्धा आणि स्वप्नीलला सुद्धा. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. महेश जाधव सर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. संजय भालेराव सर बॉलिंग एंडला पंचाची भूमिका अदा करताना आपण पाहतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. प्रेक्षकांना एक सुखद आनंद देण्यासाठी आयोजन कमिटीने सर्वतोपरी चांगले प्रयत्न केलेले आहेत. धावसंख्या बिनबाद 20 रन्स. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. चांगला स्टॉप, थ्रो थोडासा ॲग्रेसिव्ह होता त्यामुळे बॉल यष्टांच्या खूप दुरून निघून गेला. दरम्यान एक सिंगलमध्ये शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना कातर खडक या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. मालगुडी संघाला थोडा विचार करायला हवा आहे कारण या अगोदर त्यांनी खेळलेला आहे सामना. त्या सामन्यामध्ये त्यांना जिंकता आलं नाही आहे त्यामुळे आताच ते 100% एफर्ट्स द्यायला हवे होते पण पहिल्या षटकावर ते काही करता आलं नाही आहे. पण क्रिकेटचा खेळ हा 5 षटकांचा आहे. आपण या स्पर्धेचा उल्लेख केला तर त्याचमुळे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्या 4 षटकांवर 100% एफर्ट्स द्यावे लागतील मालगुडी संघाला. दरम्यान धावसंख्या झालेली आहे चांगल्या ओघानं पुढे सरकते कारण अटॅकिंग अप्रोच इज द बेस्ट की टू सक्सेस. तोच केवळ फलंदाजांचा पाहायला मिळतोय. राऊंड विकेट बॉलर ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉग हिट केलेला आहे आणि वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल थेट लँड होतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार, सिक्सर.
मालपोटे 5 चेंडूंमध्ये त्यांचं 21 धावांचं योगदान आणि काथर खडक संघाची धावसंख्या 27 धावा. स्वप्नील पॅसेंजर गाडी नाही आहे, राजधानी एक्सप्रेस आहे, जास्त स्टेशनवरती थांबत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं धावफलक पुढे नेण्याचं काम करते. धावसंख्या 27 झालेली आहे. आकाश साठेचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. ऑन साईडला पुल केलंय, पण यावेळेस देखील बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे आणि या ठिकाणी जबरदस्त फटक्यांचे शानदार आविष्कार पाहायला मिळते आहेत. फटक्यांवर होता पूर्ण कमांड आणि पूर्ण केले 6 धावांची डिमांड. षटकार विशेष बनवते आणि प्रेक्षकांचे आवडते सुद्धा आणि तोच जिंकण्यासाठी जो खेळ हवा आहे तो उच्चस्तरीय खेळ. पण फलंदाज स्वप्नीलचा पाहतोय पुन्हा एकदा हा बॉल थेट लँड होतोय सरळ सीमारेषेच्या पार आणि या धावा मिळतील 6. षटकार म्हणजे लगातार 3 षटकार तुम्हाला फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळत आहेत आणि काय जबरदस्त खेळ आपण पाहतोय. एका क्षणासाठी सुद्धा ते थांबत नाही आहेत. त्यांना प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. आय हॅव टू बी द बिगेस्ट अचिव्हर ऑफ दिस टुर्नामेंट आणि त्यासाठी जो कल हवा आहे तो कल पाहायला मिळतोय स्वप्नील मालपोटे यांच्या वतीनं, कारण त्याने अचीव केलेत आतापर्यंत 33 धावा, 7 चेंडू फक्त घेतलेले आहेत. षटकारांची तिकडी त्यांच्या वतीनं पूर्ण झालेली आहे आणि यावेळेस बॉलला फोर्स केलाय, सरळ बॅटचा केलाय वापर, सीधी बॅट, नो बकवास. बॉल थेट लँड होतोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. लगातारचा 4था चेंडू, 4था षटकार. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मालपोटे चालतो तेव्हा भले भले गोलंदाज चालायला लागतात आणि तेच पाहायला मिळालंय. बघा या ठिकाणी पहिले 4 चेंडू आणि 4 षटकार त्यांच्या वतीने दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे 45 धावा. पॉझिटिव्ह अप्रोच. पहिले 2 चेंडू सुभाष मालपोटे यांनी घेतले आणि त्यानंतरचे सर्व चेंडू स्वप्नील मालपोटे यांनी घेतले आणि आतापर्यंत त्यांच्या वतीनं 8 चेंडू 39 धावांचं योगदान मिळालंय. एक बक्षीस आलं होतं ते नक्कीच आपण जाहीर करूया. पिरंगुट ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेश भाऊ वाघ यांच्या वतीने 6 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालं होतं. माहिती थोडी उशिरा आमच्यापर्यंत आली, पण नाव घोषित करणं आमचं कर्तव्य आहे. ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे फलंदाज स्वप्नीलने. फुलटॉस, लोबो फुलटॉस होता, ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगली बॉडी ॲडजस्टमेंट पाहायला मिळते. बॉल जातोय थेट आमच्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी. मिळतील या 4. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 49. स्वप्नील मालपोटे यांची आणि वेगवान अर्धशतकाच्या दिशेने त्यांची आगेकूच दिसते. 10 चेंडूंमध्ये त्यांनी 43 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे आणि त्यांची सोबत आहे सुभाष मालपोटे ज्यांनी 2 चेंडू घेतले, 5 धावांचं योगदान दिलं. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडककडून एक चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळते. खरं तर आता करंट रेटचा विचार केला तर 24.5 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 122 पर्यंत स्कोर जाऊ शकतो जर याच वेगानं श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक खेळला तर. पण आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे आणि म्हणतात ना की गोलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होत असतात आणि पाहूया तीच मजबूत खांद्यांची गोलंदाजी पाहायला मिळते का. बॉलर तयार विकास साठे. स्ट्रायकिंग एंडला सुभाष मालपोटे आपण पाहतो, लेफ्टी बॅटर. विकास अराउंड विकेटनं पुढ्यात ठेवला होता बॉल, पुढे पाठवायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल कसा टर्न घेतोय आणि त्याचमुळे कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं बिहाइंड द विकेट. चांगला स्टॉप यष्टीरक्षकाचा पाहायला मिळालाय
डॉट बॉलची संख्या वाढवावी लागणार आहे आणि त्यात विकेटचा शोध, ह्या दोन गोष्टी तर खूप महत्त्वाच्या होऊन बसलेल्या आहेत बालगुडी संघासाठी. आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न विकास साठेचा खूप वेळानंतर तो डॉट बॉल आलेला आहे. या अगोदर एक डॉट बॉल मागच्या षटकामध्ये फक्त आपण पाहिला होता. सरळ बॅट, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचे पोहोचतील स्ट्रेट लॉंग ऑनला. एक सिंगल होते पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. हा दुसरा धावेचा प्रयत्न का, तर त्या एंडने लेफ्टी बॅटरलाच यायला हवं आणि म्हणूनच थोडा स्ट्राईकपासून स्वप्नील लांब राहतोय. हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. आपण जेव्हा खेळतो मैदानाचा आढावा घेणं आवश्यक आहे, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने आपण स्ट्राईक रोटेट करायचे या गोष्टी तुम्हाला अजून विशेष बनवत असतात. आणि म्हणूनच तीच विशेषता आता फलंदाजाची पाहायला मिळते. 50च्या पलीकडे पोहोचलेला आहे श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक. बिनबाद 51, 51. फुल टॉस ऑल आणि ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. साजूक तुपातला लाडू सोडलेला आहे. बॉल स्टंपवर हिट करतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय पहिला कातर खडकला. विकेट डाऊन. नवीन बॅटर पोस्टिल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राजेश मालपोटे. म्हणजे कातर खडक संघामध्ये सर्व मालपोटे आडनावाची सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि पाहूया तिसऱ्या क्रमांकावर राजेंद्र तुम्हाला कसा खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. पण तुर्तास एक चांगली सुरुवात मिळालीच आहे समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या संघाला आणि त्याचं क्रेडिट खऱ्या अर्थाने स्वप्नील मालपोडे यांना जाते. प्लेइंग पॅसेज ओळखला नाही फलंदाज आणि त्याचमुळे प्लेइंग पॅसेज मिस केलं आहे. लेफ्टी बॅटर आहेत, ऑप्शनच्या बाहेर पोचले आणि त्यानंतर बॉल स्टंप हिट करताना पाहायला मिळाला. आणि एक चांगली गोलंदाजी जी अपेक्षा होती विकास साठे यांच्या वतीनं कम्पॅरेटिव्हली विचार केला तर मागच्या 2 षटकांपैकी विकासचं हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि सर्वात महत्त्वाची बाब भागीदारी मोडीत काढणं आणि त्या भागीदारीला मोडीत काढलेल्या आहे. त्याचमुळे आता थोडा मोमेंटम शिफ्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालगुडी संघाकडून पण त्या ठिकाणी गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कव्हर पॉईंटला विकेट किपर पोहोचलेत पण त्यांना बॉल गॅदर करता आला नाही. त्याचमुळे 2 धावा तर सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची वाढ आणि 2च्या मदतीनं खूप वेळानंतर धावफलक पुढे सरकलेला आहे. 53 धावा, 1 गडी बाद, 53 रन्स ऑन बोर्ड. चॉईस कॅप्टनची वेगवेगळी असते, फलंदाजांना निवडण्याची सुद्धा आणि गोलंदाजांना निवडण्याची सुद्धा. या ठिकाणी विकास साठेला तिसऱ्या क्रमांकावर बोलवण्याचा जो निर्णय होता तो खूप चांगला राहिलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या षटकामध्ये तो कंट्रोल मिळवतोय बालगुडी संघ. विकास फुलरींचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे आर्म एक्सटेंड केले त्यांनी, उजवीकडे सरकले. हा हाफ चान्स होता पण तो अटेम्प्ट करायला आवश्यक होता कारण आताच कुठेतरी या षटकामध्ये तुम्हाला एक चांगली पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे आणि अशा वेळेला तुमच्याकडून ते एफर्ट्स अजून जास्त प्रगल्भ व्हायला हवे. ऑपॉर्च्युनिटी मिस. 2 धावा मिळालेल्या आहेत. कातर खडकला धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 55, 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. बॉलर तयार विकास साठे. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. बॅट्सविंग चांगला आहे पण एलिव्हेशन मिळालं नाही. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून कुठलीच चूक होणार नाही आहे. खूप चांगला झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि दरम्यान 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. सागर याने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. या थोडी चर्चा आपण तुमच्याशी करूया कारण आम्हाला थोडंसं भुकुम संघाकडून अपेक्षा आहे की तुमच्या वतीनं कारण आयोजन कमिटीमध्ये मी पाहतोय की सर्वच जण मेहनत घेत आहेत. ही खूप महत्त्वाची भावना आहे. प्रत्येक जण व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला सक्षम आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोतच कारण ती सूचना मी अगोदर दिली होती. किरण बुचडे आपण यायचं आहे. अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं मागच्या सामन्यामध्ये किरण आपण यायचं. या स्पर्धेत 4थं अर्धशतक त्यांच्या नावावर गेलंय.
दादू माजिरे यांनी भुकुम क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं देखील ते कौतुक व्हायला हवं. गिरीश अण्णा व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. म्हणजे दादूंचा जल्लोष मला मी जसं काल इकडे पहिलं पाऊल ठेवलं तशी माहिती मला ऑलरेडी मिळाली. जेव्हा दादू गोलंदाजीला येतील आणि त्यांनी जर विकेट घेतली तर त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो आणि आम्हाला तो जल्लोष पाहायचा आणि तो जल्लोष आम्ही शुक्रवारी पाहणार आहोत. चला मॅच ऑन करूया. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 55 झालेली आहे. समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकची नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील राहुल खोनके. आता खूप वेळापासून जे नॉन स्ट्राईक एंडला थांबले होते स्वप्नील मालपोटे मागच्या षटकामध्ये तर ते स्ट्राईकवर आलेच नाही, ज्यांचं योगदान 43 धावांचं आतापर्यंत पाहायला मिळते. 400च्याहून जास्त स्ट्राईक रेटने आपण स्वप्नीलला खेळताना पाहतोय. अनंत मालपोटे नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. $55 रन्स ऑन बॉल 50 विकेट्स. नवीन गोलंदाज राहुल. या अगोदर षटक जसं फायद्याचं राहिलं होतं तसंच षटक फायद्याचं राहायला हवं. टीम ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉग हिटवर जास्तीत जास्त भर दिला जातोय स्वप्नीलच्या वतीनं. काय चपळत आहे त्यांच्यामध्ये बघा ना. पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि फलंदाज चपळ असायला हवा. एक एक उणीवचा शोध घेऊन सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते जमलं पाहिजे. पण थोडा नाराज आहे आनंदच्या कॉलवर स्वप्नील. आवश्यकता होती त्याला डबलची पण तसं काय पूर्ण झालं नाहीये. स्ट्रायकिंग एंडला अनंत असतील. धावसंख्या 2 गडी बाद 56 56 होते विकेट. बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. पोहोचतील पॉईंटचे थोडे मागे सरकतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळते. 2 धावाच मिळतील. 2 धावांची वगैरे धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावर. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी चांगलाच खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात असतो आणि त्याच्यामुळे तीच अपेक्षा अनंत स्वतःकडून ठेवतोय की आय एम दी बेस्ट फॉर दिस सिच्युएशन आणि म्हणूनच त्यांच्या वतीनं तो अटेम्प्ट आपण पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा मिळालेल्या आहेत. तर श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकला धावसंख्या 58 झाली आहे 58. ऑन साईडला पुल केलंय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना 6 धावा षटकार. लेंथ फुल लेंथ या सर्व चेंडूंची हाताळणी गोलंदाज करतायत पण फलंदाज देखील हा 2 फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 64. धीम्या गतीचा बॉल ट्रॅप रचला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट घेतोय पण त्याचं जजमेंट फक्त जजमेंट राहील. त्यांच्या डोक्यावरून बॉल थेट जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. आउट ऑफ पार्क. 6. एक हाय स्कोरिंग बॅटल आपण पाहणार आहोत कारण आता 22 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 22 चेंडूंमध्ये 70 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. पण पहिल्या डावामध्ये जशी फलंदाजी आपण पाहतोय तशीच फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोतच कारण मोका दोन्ही संघांना समसमान मिळतो. म्हणजे 30 चेंडू जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळत आहेत तर दुसऱ्या डावात सुद्धा 30 चेंडूच मिळणार आहेत. मैदान सुद्धा तेच असणार आहे. फक्त तुमचं कौशल्य तुम्हाला पणाला लावायचं आहे आणि त्या धावांना अडवायचंय किंवा त्या धावांना बनवायचंय. चॉईस इज युअर्स. 19.09 च्या गतीनं हा धावफलक पुढे सरसावलेला आहे कातर खडकचा. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हरला चांगला पंच. बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. आलेले आहेत त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत.
किरण बुसरे ते मला पाहायला मिळतात, ज्यांच्या वतीनं आजच्या दिवसातलं अर्धशतक आपण पाहिलंय आणि स्पर्धेतलं 4थं अर्धशतक किरण बुसरे यांच्या नावावर. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि त्या 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. आणि याच दरम्यान या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा. तर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किरण बुसरे उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं वादळी खेळी या अगोदरच्या सामन्यात खेळली गेली आणि त्याचमुळे त्यांचा संघ जिंकला सुद्धा. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 4 षटकांचा खेळ संपला. 19च्या गतीनं कातार खडक संघ पोहोचतोय 76 या आकड्यावर. प्रत्येक गाव एका क्वालिटीसाठी ओळखलं जातो आणि कातार खडकची हीच क्वालिटी आहे की त्यांची फलंदाजी अप टू डेट राहिलेली आहे. पण आता एका बाजूनं गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा तो विचार करावा लागणार आहे की या ठिकाणी आपण कुठल्या कारणासाठी या स्पर्धेत भालगुडीने प्रवेश घेतलेला आहे, जिंकण्यासाठीच 100%. आणि जरी तो प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये पूर्णत्वास नेला गेला नाही, पण या सामन्यामध्ये आमच्या वतीनं एक मजबूत प्रतिहल्ला केला जाऊ शकतो, तोच विश्वास मनात ठेवून हा सामना खेळावा लागणार आहे. आणि या शेवटच्या षटकासाठी बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील किरण राजू साठे. शेवटच्या षटकासाठी येतील 76 धावा धावफलकावर आपण पाहणार आहोत. अजूनही त्या धावसंख्येमध्ये वाढ होईल की त्या धावसंख्येला गतिरोधक बसवला जाईल, त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण किरण यांना पाहतोय. पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 400च्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज स्वप्नील मालपोटे, राईट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक एंड. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. यावेळेस बघा स्विच शीट खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत दीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल तर पूर्ण होईल. थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं क्षेत्ररक्षकाला, बॉलवर वेगानं जायला हवं होतं पण तसं काही त्यांना जमलं नाही. शेवटच्या क्षणाला त्यांनी निर्धार बदलला. 2 धावा मिळालेल्या आहेत कातार खडक टीमला. धावसंख्या पोहोचते 78 आणि स्वप्नील पोहोचत आहेत 46वर. कंप्लीट पॅकेज आहेत स्वप्नील. फलंदाजीचा विचार केला तर पुन्हा एकदा स्विच हिट आणि ही स्विच हिट सुद्धा आहे आणि या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक पूर्ण करणारे आणि आजच्या वेळापत्रकात 2रं अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज आहेत स्वप्नील मालपोटे. कॉंग्रॅच्युलेशन. फुल फ्लेज बॅचिंग आपण पाहतोय स्वप्नील मालपोटे यांची. म्हणजे सरळ बॅटने, आडव्या बॅटने, उलट बॅटने प्रत्येक फटके आहेत स्वप्नील यांच्याकडे. यावेळेस बॉलला बाउन्स दिला होता, जो एक निर्णय चांगला होता, पण त्या बाउन्सवर कंट्रोल नव्हता गोलंदाजाचा. त्याचमुळे बॉल अतिरिक्त उसळी घेऊन पोचलेला आहे. त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय पंचांच्या वतीनं. कारण स्ट्रायकिंग एंडच्या पंचांनी म्हणजेच महेश जाधव सरांनी उंचीचा दाखला घेतला आणि त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत हा व्हाईट बॉल आहे. आणि 1 for the ओव्हरची सूचनासुद्धा गोलंदाजाला मिळते. यापेक्षा जास्त उंचीचा किंवा याच उंचीचा चेंडू आपण यानंतर हाताळू शकणार नाही. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 85, 85 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल, वेग चांगला होता, टप्पा खिसला होता आणि यावेळेला खेळपट्टीचा वापर गोलंदाज किरण चांगला करताना पाहायला मिळाले. कारण तो लूप होल शोधणं गरजेचं आहे की फलंदाजाची उणीव कुठली आहे, फलंदाजाला कसं अडकवता येईल, डॉट बॉलची हाताळणी कशी करता येईल, ते लूप होल्स बॉलरला शोधायचे असतात आणि त्यासाठी प्रयत्न चांगला राहिलेला आहे गोलंदाज किरणचा. धावसंख्येचा वेग थांबवण्यासाठी असेच प्रयत्न अविरत सातत्याने करावे लागतील. पुन्हा एकदा स्विच शीट खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉईंटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे. त्या ठिकाणी वेगवान थ्रो आपण पाहतोय. बॅकअप नाही आहे विकेट किपरला. डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आता ट्रिपलला क्वाड्रेपल म्हणजेच 4 मध्ये देखील कन्वर्ट केलं जाणार आहे आणि 4 धावा मिळतील. 4ची होते वाढ आणि 4च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 89 या आकड्यावर. आता फलंदाज सुद्धा क्षेत्ररक्षणाचे लूप होल शोधतायत. त्यांना माहिती आहे की थ्रो अचूक झाला नाही तर आपल्या संघाचा फायदा होणार आहे
आणि ह्या 4 धावांचा फायदा होतोय श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकचा. धावसंख्या पोहोचते 89 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिले तर पहिल्या डावातले 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण अराउंड विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. एक धाव मिळेल आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते 90 या आकड्यावर. शरीरवेधी चेंडू हाताळला गेला होता आणि असे चेंडू नुकसान देऊ शकतात फलंदाजांना. त्याचमुळे लगेचच नियमांच्या अंतर्गत वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आपण पाहतोय. धावसंख्या 90वर आलेली आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. म्हणजे जे हवं होतं फलंदाज स्वप्नीलला ते मिळू शकते या पुढच्या बॉलवर. लिस्ट रिस्क असेल बॅटर स्वप्नीलसाठी. ऑफस्टमच्या बाहेर सरकले. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग वे शफल म्हणजे क्रिस बॉक्सच्या अगदी कोण्यावर गेले होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी, पण प्रसंगावधान राखलंय गोलंदाज किरण यांनी. टप्पा खेचला. चेंडूची गती कमी ठेवली. जणू काही त्यांना वाटलं होतं की फलंदाज शफल होऊन पुल करणार आहे आणि यालाच म्हणतात पूर्व नियोजन गोलंदाजाचं कामी येते. डॉट बॉल या षटकात आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळालेले आहे. तुलनात्मक विचार केला या पूर्ण डावाचा शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. 90 रन्स. यावेळेस शेवट गोड झालाय का पाहूयात. त्या ठिकाणी बॉल सीमारेषा पार. डीप कव्हर क्लिअर करताना धावसंख्या 96. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 97 धावाची. टीम असेल समोर भालगुडी क्रिकेट क्लब. भालगुडी संघाला 97 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 30. समालोचन कक्षामध्ये करूया बदल.